आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गरमागरम देसी फ्राईड राईस। मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, जास्त वेळ नाही, स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर हे 15 मिनिटच झाले पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत। त्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत, बारीक चॉप केलेले आहेत। त्यामध्ये घेतलेला आहे गाजर, कोबी, फरसबी आणि कांद्याची पात घेतलेली आहे आणि घेतलेले आहेत सॉसेसमध्ये घेतलेला आहे सोया सॉस आणि व्हिनेगर। त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल, काळी मिरी पावडर, इथे 3 मिरच्या आम्ही बारीक चिरलेल्या घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेला आहे। हा कांद्याच्या पातीतला जो कांदा असतो ना, तो 1-2 कांदे घेतलेले आहेत, लहान साईजचे होते। आणि आपण इथे घेतलेला आहे लसूण एक 12 ते 13 पाकळ्या घेतलेल्या, तो बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। मी आता ना एका टोपामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे, थोडं जास्तच घेतलेलं आहे, जेवढं राईस आहे त्यापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे पाणी। आणि हे पाणी ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आधी आपण ना यामध्ये घालूया मीठ आणि 1 पळी तेल घालतोय की जेणेकरून आपला राईस छान असा सुटसुटीत होऊन जाईल। आता ह्याला उकळी येऊ दे। पाण्याला कड आलेला आहे, आता यामध्ये आपण बासमती राईस घालून घेऊया। आता हा राईस आपण 90% तरी शिजवून घेणार आहोत। त्याला चांगला कड येऊ दे, चांगले शिजू दे। तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे आणि आपला राईस सुद्धा तयार झालेला आहे। आता काय करूया, गॅस बंद करूया आणि यातलं पाणी वेगळं करून घेऊया। आता हा ना मी परातीत काढून घेतलेला आहे, थोडा मोकळा करून घेतो, जरा थंड करून घेतो, अगदी जास्त नाही, 1-5 मिनिटं। चला आपण घालूया त्यामध्ये तेल, 1 पळीच तेल घालतोय आपण, जास्त नाही लावणार। आता आपण त्यात घालूया लसूण, मिरची आणि कांदा एकत्रच घालून घेऊया। गॅसला स्लो ठेवा, लसूण करपायला नको। हे बघा छान परतवून घेतोय। आता काय करूया, यामध्ये एक भाज्या ऍड करूया। आपण घालतोय गाजर, जशी भाताची क्वांटिटी असेल त्या अंदाजाने तुम्ही घाला। सोबत घालतोय कोबी, बारीक कट केलेला आहे, थोडी कांद्याची पात घालतोय आणि फरसबी। ह्याच्यामध्ये तुम्ही मटर सुद्धा ऍड करू शकता, तुम्हाला हव्या त्या भाज्या ऍड करू शकता। आता हे परतवून घ्यायचे आहेत। या भाज्या काय आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीये, एक थोडी वाफ काढायची आहे, 1-5 मिनिटं। 2 मिनिटं आपण वाफ काढूया जरा। आपण ना झाकण काढूया, बघा वाफाळल्यात चांगल्या भाज्या। आता आपण यात घालूया सोया सॉस 2 लहान चमचे आणि सोबत घालूया 1 लहान चमचा व्हिनेगर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल। हे परतवून घेऊया। अगदी साधा सोपा आणि 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। आता यामध्ये आपण राईस घालूया। छान वर खाली मिक्स करून घेऊया। कलर सुद्धा सुंदर आलेला आहे।
आता काय करूया, यामध्ये घालूया मीठ. मिठाचं प्रमाण ना बघून घाला, कारण आधी सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं. त्यानंतर घालूया काळी मिरी पावडर, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर. हे परतवून घेऊया. आणि आपण वरतून घालूया कांद्याची पात. परतवून घेऊया. पहा, सुगंध तर भारी येतो एकदम आणि दिसतोय पण छान. असं नाहीये बासमती राईसच पाहिजे, जो आपला घरातला राईस असेल ना त्याने पण खूप सुंदर होतो हा फ्राईड राईस आणि पटकन होऊन जातो. कधी कधी भाजी डाळ खाण्याचा कंटाळा आला असेल तर हे ऑप्शन खूप बेटर आहे. 1-2 मिनिटं झाकण मारूया आणि आपला फ्राईड राईस रेडी आहे. 15 ते 20 मिनिटात असा गरमागरम होणारा फ्राईड राईस नक्की घरी ट्राय करून बघा. अगदी बाहेर जाऊन चायनीजच्या गाडीवर खाल्ल्यासारखं फिलिंग येईल. तर नक्की घरी ट्राय करा. लहान मुलांना पण आवडतं, मोठ्यांना पण आवडतं. बरेचदा आम्ही दुपारच्या उरलेल्या भाताचा सुद्धा हा ट्राय करतो. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.